विद्यार्थीच्या करिता आलेला आहे, त्यांना शाळेचं कुठलंही साहित्य मिळालं नाही. जसं मुलांना शाळा चालू झाल्याच्या नंतर, आपली शाळा चालू होती जून मध्ये शाळा चालू झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांचा गणवेश, त्यांना बॅग, शूज, सॉक्स, रेनकोट हे आधी पुस्तक झालं, वह्या झालं, हे साहित्य मिळायला पाहिजे. पण आता आपलं जून गेलं, जुलै गेलं, हा ऑगस्ट आहे, ऑगस्टही संपत आलाय. आतापर्यंत मुलांना कुठल्याही प्रकारचं काही साहित्य मिळालेलं नाहीये. आमच्या जे 7 नंबर पॅनेलच्या नगरसेविका आहेत सुचित्रा सुधीर सिंग, त्यांनी शाळेचा दौरा केला आणि त्यांना असं आढळलं की तिथं मुलांना कुठली सुविधा नाहीये, स्वच्छता नाहीये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी दौरा केला आणि प्रशासनाला न्यूजच्या मार्फत सांगितलं का 15 ऑगस्ट पर्यंत जर मुलांना शिक्षण साहित्य नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करू. पण त्यांनी जेव्हा लेटर दिलं तर त्यांना फक्त आणि फक्त तिथनं आश्वासन मिळालं. त्याच्यामुळे आम्ही आज हे जन आंदोलन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता या आंदोलनामध्ये किती लोक सामील आहे. हे आंदोलन फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या शिक्षण साहित्य मिळण्याकरता आहे आणि याच्यामध्ये कुठलाही पक्षवाद काही नाही. प्रत्येक पक्षाचे संस्थेचे लोक आलेले आहेत. फक्त मुलांना त्यांचे गणवेश, त्यांचे शैक्षणिक साहित्य मिळायला पाहिजे. कारण आज हे मुलं शिक्षण घेणार नाही तर पुढे चालून देशाचं भविष्य होऊ शकत नाही. आज जे महानगरपालिकामध्ये बसलेले आहेत, काही हे पण गरीब वस्तीतून आलेले असतील, गरीब घरातून आलेले असतील, यांना शिक्षणाचं महत्त्व कळायला हवा. शिक्षण घेण्या अगोदर आपल्याला शिक्षणासाठी लागणारे साहित्य त्या मुलांना मिळायला हवा आणि मुलांना साहित्य मिळून या आंदोलनाचं सार्थक व्हावं, आमचं हेच मागणी आहे. भारत माता की वंदे, विद्यार्थ्यांना न्याय, विद्यार्थ्यांना न्याय. हमारे प्रभाग क्रमांक 7 नंबर पैनल से मैं आई हूँ. हम लोग नॉर्मल सी सब लोग उसी जगह से पढ़े हुए हैं और उसी जगह से पास हुए हैं. अभी की जितने भी गवर्नमेंट स्कूल है, लोग वहाँ पे अपने बच्चों को क्यों भेजते हैं? क्योंकि सबके पेरेंट्स की कमाई थोड़ी मोड़ी है, वो दिन की कमाई करते हैं और उससे अपना घर चलाते हैं. अब उसमें वो बच्चों की हाई फाई इंग्लिश मीडियम की स्किल कहाँ से भरेंगे फीस? तो इसके लिए उन्होंने नॉर्मल स्कूल्स में अपने बच्चों को डाला है. बट नॉर्मल स्कूल के बच्चों की ही कंडीशन सही नहीं रहेगी तो पेरेंट्स कहाँ भेजेंगे अपने बच्चों को? उस स्कूल में ना यूनिफॉर्म है, ना रैनकोट है, ना कुछ है, ना बुक्स है, ना कुछ भी नहीं मिल रहा है उस स्कूल में. ऐसी चीजें नहीं चलती. वॉशरूम क्लीन नहीं है. हम लोग उस दिन साथ में गए थे, हमने देखा वहाँ पे ना वॉशरूम साफ है, ना कुछ साफ है, ना कहीं पे भी कुछ सफाई. एक टीचर 3-3 4-4 क्लास संभाल रही है. ऐसे गवर्नमेंट स्कूल नहीं चलता है. लोग अपने बच्चों को पढ़ने के लिए भेजते हैं, वो चाहे गवर्नमेंट हो चाहे प्राइवेट स्कूल हो. अगर वहाँ पे भी उनका हक उन्हें नहीं मिलेगा तो इस तरीके से नहीं चलेगा. बस उसी हक के लिए हम यहाँ पर आए हैं. हम शांतिपूर्वक यहाँ पर अपनी आवाज उठा रहे हैं. हम किसी को तकलीफ नहीं दे रहे हैं, किसी से कोई लड़ाई झगड़ा, किसी से बदतमीजी नहीं कर रहे हैं. हम बस जो बच्चों का हक है उसके लिए यहाँ सामने आए लड़ने के लिए.